हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी। जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये मॅक्सिमा आणि मिनिमा वन व्हेरिएबल फंक्शनसाठी बघितलं होतं। त्याआधी एक सांगतो की आपण मेकॅनिकलचे व्हिडिओ सुरू केलेले आहेत। मेकॅनिकलसाठी आपण काय केलेलं आहे की आपल्या जे काही सिलेबस होईल त्याच्या नोट्स पॅरलली आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकतोय, तिथं तुम्ही जॉईन व्हा की तुम्हाला जेव्हा तुम्हाला अभ्यास व्हिडिओ बघताल आणि त्यानंतर तुम्हाला वाचण्यासाठी नोट्स नसतील तर तिथं रेफर करा आणि व्हिडिओ बघताना शॉर्ट नोट्स काढून घ्या, त्या की तुम्हाला फायदेशीर ठरतील। तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झालेलं ते महत्त्वाचं ठरेल। त्यानंतर आपण एक बीट राहिलं होतं आपल्या मॅक्सिमा आणि मिनिमा मध्ये। आपण व्हेरिएबल साठी शिकलो होतो, तर आपल्याला कशासाठी शिकायचंय, टू व्हेरिएबल फंक्शन साठी मॅक्सिमा आणि मिनिमा शिकायचा आहे। तर आपल्याला f ऑफ x अँड y बरोबर आहे का, फंक्शन f ऑफ x y जर दोन व्हेरिएबल मध्ये, बघा ह्या एक्झाम्पल मध्ये दोन व्हेरिएबल आहेत, तेव्हा आपल्याला ह्याचा मॅक्सिमा आणि मिनिमा कसा काढायचा, सिंपली बघा कन्सेप्ट काय आहे त्या मागची। आपल्याला हे जे फंक्शन आहे, फंक्शन तेच पहिल्यांदा x सोबत डिफरन्शिएट करायचं पार्शियली, त्यानंतर काय करायचं y सोबत करायचं। तेव्हा जेव्हा x सोबत केलं तेव्हा p हे फंक्शन मिळतं, p ही व्हॅल्यू मिळते इन द फॉर्म ऑफ x च्या। कशाच्या फॉर्म मध्ये मिळते, x च्या, कारण y हे कॉन्स्टंट राहतात बरोबर आहे का। q हे फंक्शन निघतं इन द फॉर्म ऑफ y बरोबर आहे का। आणि त्याच p फंक्शनला परत काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आणखीन एकदा डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x, तेव्हा आपल्याला मिळतो r, काय मिळतो, जी काही व्हॅल्यू मिळते, जी काही कोएफिशिएंट मिळतो तो मिळतो r। आणि त्याच p फंक्शनला जेव्हा y सोबत डिफरन्शिएट करतात तेव्हा तुम्हाला मिळतो यस, तुम्हाला काय मिळतो यस। जेव्हा ते काही जे p फंक्शन आहे त्याला तुम्ही काय करता, y सोबत डिफरन्शिएट करता तेव्हा तुम्हाला मिळतो यस। आता बघा यानंतर आपल्याला काय करायचंय, यानंतर आपल्याला हे झालं x सोबत डिफरन्शिएट केलं, काय मिळलं, x सोबत केल्यानंतर p मिळलं, आणि ह्या p ला नंतर x सोबत केल्यानंतर r मिळलं, आणि ह्याच p ला नंतर y केल्यानंतर काय मिळतंय, यस मिळतंय। बघा q बघा, q काय कशा, ह्या जे फंक्शन आहे, हे जे फंक्शन आहे त्याला काय केलं, त्याला आपण y सोबत केलं, त्यानं आपल्याला q मिळतंय। त्यानंतर हे जे फंक्शन आहे q, ह्या फंक्शन पासून q काढलेला आहे, त्या q ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं की t मिळतं। हे 5 प्रोसिजर आपण डिफरन्शिएट करायचे आणि त्यानंतर व्हॅल्यूज पुट करून आता कंडिशन सॅटिस्फाय करून घ्यायचे। आता हे सगळे आपल्याला व्हॅल्यू जेव्हा डिफरन्शिएट करतात तेव्हा ह्या सगळ्या व्हॅल्यू मिळतात, आणि ह्यातली कोणती व्हॅल्यू कंडिशन सॅटिस्फाईड होते त्यानुसार तुम्ही कमेंट करताल की हे एक्स्ट्रीम मॅक्सिमा आहे, ही एक्स्ट्रीम मिनिमा आहे, किंवा हे काय असेल ते बरोबर आहे। इकडे बघा कंडिशन काय आहे, फर्स्ट कंडिशन काय आहे, जेव्हा r इंटू टी बरोबर आहे का, हे दोन व्हेरिएबल r इंटू टी ह्याचं मल्टिप्लिकेशन मायनस a स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0, काय कंडिशन आहे पहिली, r इंटू टी मायनस a स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0। बघा ही कंडिशन ग्रेटर दॅन 0 असेल, आणि बघा ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली, मग आणखीन कोणती कंडिशन बघायची, नंतर बघायचं r ची व्हॅल्यू कशी आहे। ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली, पण नंतर बघायचं की r ची व्हॅल्यू कशी आहे, लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे, काय आहे, लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे। इफ r इज लेस दॅन 0, जर तुम्ही पाहिली की r ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल, at that condition function act as a मॅक्सिमा काय म्हणून ऍक्ट होतंय, मॅक्सिमा। त्यानंतर जर तुम्ही सेकंड कंडिशन व्हेरीफाय केली, त्यामध्ये r इंटू टी मायनस a स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 हे जर व्हेरीफाय होत असेल, आणि पण बघा नेक्स्ट कंडिशन जर वेगळी व्हॅरी होत असेल, फ्लिप होत असेल, काय होत असेल, r इज लेस दॅन 0 होतं, r इज ग्रेटर दॅन 0 आले, तर ह्या फंक्शनला काय आहे, ऍट दॅट फंक्शन इज मिनिमम फंक्शन। कसलं फंक्शन आहे, मिनिमम फंक्शन। बघा थर्ड कंडिशन काय होती हो, थर्ड कंडिशन मध्ये जर r इंटू टी मायनस a स्क्वेअर इज लेस दॅन 0, काय r इंटू टी a स्क्वेअर इज लेस दॅन 0, इफ बघा इथं लेस दॅन 0 आहे, आधी ग्रेटर दॅन 0 होतं, जर अशी कंडिशन असेल आणि r ग्रेटर दॅन 0 असो किंवा r लेस दॅन 0 असेल, काही पण r असेल बरोबर आहे का, r 0 पण असू द्या, पण ऍट दॅट कंडिशन काय म्हणून ऍक्ट होतं, किंवा r इज इक्वल टू 0 असेल बरोबर आहे का, ऍट दॅट कंडिशन काय म्हणून ऍक्ट होतंय, ऍट दॅट कंडिशन फंक्शन ऍक्ट ॲज नो एक्स्ट्रीमा नो मिनिमा। काय त्या फंक्शनला तुम्ही मॅक्सिमा किंवा मिनिमा डिफाइन करू शकता का, जेव्हा हे असं कंडिशन असेल, आपल्याकडे काय
काय हो, इन्फ्लेक्शन ऑफ पॉइंट फर्स्ट व्हेरिएबल मध्ये म्हणत होतं, ह्या इथं म्हणतात नो एक्स्ट्रीमा, नो मिनिमा, और ह्याला आणखीन एक नाव आहे सॅडल पॉइंट. त्या पॉइंटला काय म्हणतात, सॅडल पॉइंट. काय म्हणतात, सॅडल पॉइंट. आता या एक्झामच्या माध्यमातून आपण बघू की नेमकं ह्याचं उत्तर काय येतंय. बरोबर आहे का. आपल्याला क्वेश्चन आहे, गिव्हन क्वेश्चन, एफ ऑफ एक्स कॉमा वाय फंक्शन दिलेलं आहे एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 0. बरोबर आहे का. हे फंक्शन आहे. आपल्याला कमेंट करायची ऍक्ट ऍज काय म्हणून, मॅक्झिमा, मिनिमा किंवा सी ऑप्शन करू नो मॅक्झिमा आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. हे क्वेश्चन आपण बघू की काय येतंय. बरोबर आहे. आता हे कंडिशन आपण लक्षात ठेवा, वहीवर नोट करून घेतले असतील तर लक्षात ठेवा आणि आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा पहिल्यांदा काय हो, आपल्याला पी काढायचा आहे. पी म्हणजे काय, डिफरन्शिएट दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे का. एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 0. बरोबर आहे. नेक्स्ट ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर मला पी ची व्हॅल्यू काय आली हो, 3x स्क्वेअर मायनस 6x. बरोबर आहे. 3x स्क्वेअर मायनस 6x. बघा हे सगळं फंक्शन कशामध्ये, एक्सच्या व्हॅल्यू मध्ये. कसं आहे, एक्सच्या व्हॅल्यू मुळे मग मला कळेल की आता एक्सची व्हॅल्यू किती आहे. मग आपण काय करायचो, फंक्शनला 0 पुट करायचं. तसं मी इथं काय करतो, पी ला 0 ठेवतो आणि मला कोणत्या एक्सला फंक्शन हे मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे किंवा नो एक्स्ट्रीम आहे ते कळेल. मी जर पी ची व्हॅल्यू 0 ठेवली तर बघा 3x स्क्वेअर मायनस 6x म्हणजे 6x इज इक्वल टू 3x स्क्वेअर. एक्सला एक्स कॅन्सल, 3/2 2, x इज इक्वल टू 2. एक्स ची व्हॅल्यू काय आली, 2 आली. म्हणजे ह्या एक्सच्या व्हॅल्यूला आयदर फंक्शन मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. बरोबर आहे का. कोणत्या एक्सच्या, कधी कधी विचारतात की कोणत्या एक्सच्या किंवा कोणत्या वायच्या व्हॅल्यूला फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम असेल. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्या व्हॅल्यूला फंक्शन मॅक्सिमम आहे आणि ह्या व्हॅल्यूला फंक्शन मिनिमम आहे. त्यामुळे इकडे बघा ही झालं पी. आता आपल्याला काय काढायचो, पी झाल्यानंतर आर काढू. बरोबर आहे का. आर काय सांगतो, डिफरन्शिएट पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि टी काय सांगतो, डिफरन्शिएट पी विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट एस काय सांगतो, पी क्यू आर एस. बरोबर आहे. डिफरन्शिएट पी यू आर काय निघतोय, डीपी बाय dx. dp बाय dx. dp ची व्हॅल्यू काय हो, फंक्शन काय हे फंक्शन आहे. त्यामुळे dp ची व्हॅल्यू काढू. काय येते हो, 6x मायनस 6 इज इक्वल टू काय येत आहे ते बघा. x ची व्हॅल्यू किती काढली हो, 2 व्हॅल्यू काढली. त्यामुळे बघा काय येत आहे, 6 2 12, 12 मायनस 6 6. आन्सर किती आलं, 6 आलं. इकडे लक्ष द्या, डिफरन्शिएट पी विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट पी विथ रिस्पेक्ट टू कशाच्या करणार आहेत, वाय सोबत डिफरन्शिएट करणार आहेत. हे जे पी आहे त्यामध्ये काही वायचं फंक्शन आहे का हो, नाही. म्हणजे उत्तर किती येईल, 0. का तर ह्यामध्ये काय एक्स म्हणून काय कॉन्स्टंट राहील. आपल्याला डिफरन्शिएट कशा सोबत करायचं आहे, वाय सोबत. त्यामुळे काय राहील, 0. आता इकडे बघा आपण काय करतोय, आता पी च्या सगळ्या टर्म राहिल्या काढल्या. आता मी क्यू च्या टर्म काढतो. बघा क्यू काढताना मला काय, डिफरन्शिएट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय सोबत डिफरन्शिएट करणारे मी टर्म काढतोय. आणि त्यानंतर मला काय मिळतंय, टी मिळतंय. डिफरन्शिएट क्यू विथ रिस्पेक्ट टू वाय. बरोबर आहे. ह्या टर्म काढायच्यात. यानंतर मला डिफरन्शिएट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना काय येतंय बघा, क्यू इज इक्वल टू फंक्शन मध्ये वाय. बघा हे फंक्शन आहे. ह्या फंक्शन मध्ये काय हो, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतो. तर वाय ची एकच टर्म आहे, बाकीच्या टर्म काय होतील, 0 होतील. तर काय होतंय हो, 8y. क्यू इज इक्वल टू काय येतंय, 8y. जर मी क्यू इज इक्वल टू 0 ठेवलं तर y ची व्हॅल्यू काय येते, 0. y ची व्हॅल्यू येते, क्यू इज इक्वल टू 0 ठेवलं तर y ची व्हॅल्यू काय येते, 0. y ची व्हॅल्यू काय येते, 0. त्यानंतर मला काय काढायचंय, एक लास्टची टर्म काढायची आहे. 1 2 3 4 निघल्या. एक फिफ्थ टर्म काढायची आहे, ती म्हणजे टी. बघा टी कशी काढायची, जे काही क्यू आलेलं आहे त्याला डिफरन्शिएट करायचं y सोबत. टी काय येतंय हो, ह्याला y सोबत डिफरन्शिएट करा. 8y ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करा. काय येतंय उत्तर, 8. काय येतंय उत्तर, 8. म्हणजे मला इकडे बघा, मला कोणकोणत्या कंडिशन साठी व्हॅल्यू निघतात,
बघा मला आर ही व्हॅल्यू लागते, आर किती आलेली आहे 6, एस किती आलेली आहे 0, बरोबर आहे का, आणि टी किती आलेली आहे 8. मग माझी कंडिशन काय हो, मला तर आर पहिल्यांदा सापडला ग्रेटर दॅन 0, बरोबर आहे. एक कंडिशन आहे आर इज ग्रेटर दॅन 0, बरोबर आहे. ही कंडिशन सापडली कारण आर ची व्हॅल्यू किती आहे 6 व्हॅल्यू आहे. बघा मी आर इंटू टी मायनस ए स्क्वेअर, उत्तर काय येतंय ते बघतो. आर इंटू टी काय झालं 8 6 जा 48 मायनस ए स्क्वेअर 0 स्क्वेअर. बघा ही जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 आहे, ही ग्रेटर दॅन 0 आहे. आणि बघा एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली, नंतर त्यामध्ये दुसरी एक कंडिशन आहे, जेव्हा ग्रेटर दॅन 0 असतं तेव्हा आपल्याला आर ची व्हॅल्यू चेक करायची. आर इज ग्रेटर दॅन 0 मी म्हटलंय, म्हणजे ही कंडिशन बघा कंडिशन नंबर मी 1 दिलती. मग ह्या कंडिशनला फंक्शन काय म्हणून ऍक्ट होतंय, जेव्हा आर इज ग्रेटर दॅन 0 असतो तेव्हा फंक्शन इज ऍक्ट ॲज अ मिनिमम फंक्शन. काय म्हणून फंक्शन ऍक्ट होत होतं, मिनिमम फंक्शन. मग कोणत्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूला मिनिमम फंक्शन ऍक्ट होतंय हो, कसं, आपण जर क्यू ची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 पुट केली तेव्हा जी व्हॅल्यू वाय ची आलेली आहे त्या व्हॅल्यू ऑफ वाय ला ते फंक्शन काय म्हणून ऍक्ट होतंय, वाय इज इक्वल टू 0 ला मिनिमम फंक्शन म्हणून ऍक्ट होतंय, आणि x इज इक्वल टू 2 ला मिनिमम म्हणून, म्हणजे x इज इक्वल टू 2 फंक्शन ऍक्ट ॲज अ मिनिमम फंक्शन अँड y इज इक्वल टू 0 फंक्शन ऍक्ट ॲज अ मिनिमम फंक्शन. म्हणजे तुम्हाला सिंपली विचारलं होतं की कोणतं फंक्शन आहे, तर कोणतं मिनिमम फंक्शन आहे, ह्याचं ऑप्शन बी. आपण काय आज शिकणार आहोत, नवीन ऍप्लिकेशन ट्रेलर सिरीज किंवा मॅकेलरियन सिरीज, ह्या 2 सिरीज आहेत आपल्या सिलेबस मध्ये. त्या कशा विचारतात, एकदम सिंपल सिरीज आहेत. एकदा तुम्हाला फॉर्मॅट कळाले की एकदम इझी वेने तुम्ही सोडवू शकता, एकदम हातातले मार्क आहेत. ह्यावर फिक्स मी पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. हे झाल्यानंतर आपण जेव्हा हायर ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन हे चॅप्टर संपल्यानंतर 1 ते 2 लेक्चर मध्ये संपून जाईल तो चॅप्टर, आणि ते संपल्यानंतर आपण ह्या जे क्वेश्चन पडलेले डिफरन्शियल इक्वेशन वर सगळ्यात जास्त 5 ते 6 क्वेश्चन एमपीएससी ला पडतात ते आपण बघणार आहेत. ते आपण दोन्ही पेपर मधले अनालिसिस टाकणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ट्रेलर सिरीज म्हणजे आणि मॅकेलरियन सिरीज उच्चार येत नाही, त्यामुळे समजून घ्या की ह्या 2 सिरीज आहेत त्या कशा यूज करायच्या. बघा ह्या ज्या सिरीज आहे त्यांचं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय ऍप्लिकेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये का यूज करतात, आणि ह्याला ऍप्लिकेशन म्हणून बघा एखादं फंक्शन आहे तुम्हाला ई ऑफ एक्स, बरोबर, ई रेस टू एक्स, ह्या तुम्हाला ई रेस टू एक्स ला स्मॉल पार्ट मध्ये एक्सपांड करायचंय. एक छोटासा एरिया आहे त्याला आणि एक्सपांड करून द्यायचंय, बरोबर आहे का, झूम करायचंय म्हणता आपण, काय म्हणतो झूम करायचंय, बरोबर आहे का, डिफरन्शिएट करायचंय ईच अँड एव्हरी पार्टला. तसं मला हे ट्रेलर सिरीज झूमिंग आउट करतात, झूमिंग आउट, बरोबर आहे का, झूम करतात. म्हणजे मॅकेलरियन सिरीज किंवा टेलर सिरीज ह्यासाठी यूज करतात. आता ह्या 2 सिरीज एकच आहेत, फक्त एक डिफरन्स आहे, फक्त सिंगल डिफरन्स आहे. बघा यामध्ये बघा फॉर्म्युलेज बघा, हे जे सिरीज एक्सपांड झालेत एफ ऑफ ए, जे फंक्शन दिलेलं आहे ते ए एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ ए बघा इथं डिफरन्शिएट घेतलेलं नाही. इथं काय केलं, जे काही फंक्शन ए दिलेलं आहे त्याचं एकदा डिफरन्शिएट केलेलं आहे, एक्स मायनस ए चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल, बरोबर आहे, इंटू डबल डिफरन्शिएट, परत काय केलंय हो एक्स मायनस ए चा क्यूब, बरा वाढतोय, काय वाढतोय क्यूब, बरोबर आहे, 1 नी पॉवर वाढते, ए फॅक्टोरियल पण वाढतोय, आणि काय होतोय एफ ट्रिपल डॅश ए, म्हणजे ट्रिपल डॅश इंडिकेट एकदा इंटिग्रेशन, डबल डॅश दोनदा डिफरन्शिएशन, सॉरी डॅश एकदा डिफरन्शिएट, डबल डॅश दोनदा डिफरन्शिएट, ट्रिपल डॅश 3दा डिफरन्शिएशन. म्हणजे हे जे ट्रेलर सिरीज आहे ती यूज होते बघा ऍप्लिकेशन फक्त कंटिन्युअस फंक्शन साठी ह्या 2 सिरीज होतात. आणि तुम्ही जर इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल किंवा कोणत्याही मॅथमॅटिक्स मध्ये शिकला असाल, एक फोरियर सिरीज आहे ती एक्सपांड करण्यासाठी डिस्कंटिन्युअस फंक्शन जर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल, कोणतं डिस्कंटिन्युअस फंक्शन जर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल तर कोणती सिरीज यूज होते, फोरियर. आणि ट्रेलर आणि ही जी सिरीज आहे ती कशासाठी, कंटिन्युअस साठी यूज होते. ट्रेलर सिरीजचा हा फॉर्म्युला बघितला असेल. आता बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय हो, तुम्हाला काय सांगितलंय, ट्रेलर सिरीज अबाउट एखाद्या पॉइंट सी, म्हणजे बघा तुम्हाला एखादा इंटरवल दिलेला असेल, ट्रेलर सिरीज फाइंड अबाउट पाय सोबत, सपोज याच्या जागी काय दिलेलं असेल पाय,
तर तुमच्या जे काही ए असेल तिथं काय येईल, पाय येईल, बरोबर आहे का. तिथं म्हणजे एखाद्या कॉन्स्टंट एखाद्या रिजनच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला सांगितले असेल तर ते काय असेल, ए इंडिकेट अबाउट एट एनी पॉइंट, बरोबर आहे का. तुम्हाला कोणत्या पॉइंटला तुमची सिरीज एक्सपांड करायची त्या पॉइंटचं फंक्शन म्हणजे टेलर सिरीज. मग त्याचा ऍडव्हान्स केलं ह्याने काय ठेवलं, ऍट इनिशियल कंडिशन. जर तुम्हाला कोणत्याच पॉइंटला जर तुम्हाला फंक्शनला डिफरन्शिएट करता येत नसेल तर मॅकॅलेरियननी काय सांगितलं की माझ्या इनिशियल कंडिशन ए इज इक्वल टू 0 ला जेव्हा मी सिरीज काढतो, बरोबर आहे का. तुम्हाला कोणताच पॉइंट डिफाईन नसेल की या पॉइंटला डिफाईन करा सिरीज, तुम्हाला कोणताच पॉइंट डिफाईन नसेल आणि तुम्हाला काय करायचे असेल, सिरीज काढायची असेल, त्याला एक्सपांड करायचं असेल तर नवीन सायंटिस्ट आला मॅकॅलेरियन सिरीज, त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला कोणता डिफाईन नसेल तर ऍट इनिशियल कंडिशन ला तुम्ही डिफाईन करा. बघा एच्या ठिकाणी काय ठेवलं, 0 ठेवला. बघा एफ ऑफ 0 प्लस एच्या ठिकाणी 0 ठेवला, एक्स, बरोबर आहे, एफ डॅश ऑफ 0, बरोबर आहे का. परत एक्स स्क्वेअर 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ, ही फॉर्मॅट आहे, त्याचा फॉर्मॅट आहे की ही अशा पद्धतीने सिरीज असते. हे फॉर्मॅट तुम्ही एकदा लर्न करा, एकदम सिंपल आहेत. फक्त यामध्ये आणि यामध्ये हेच फंक्शन आहे की हा इनिशियल कंडिशनला असतो आणि ह्या गिव्हन पॉइंटला असतो, हा फक्त डिफरन्स आहे. ह्यामध्ये बघा आता मला सपोज ही कितवी टर्म आहे, फर्स्ट टर्म आहे, ही कितवी टर्म आहे, सेकंड टर्म आहे, ही कितवी टर्म आहे, थर्ड टर्म आहे, बरोबर आहे का. ही कितवी टर्म आहे, फोर्थ टर्म आहे, बरोबर आहे का. मला सांगितली सपोज मला काय सांगितली, मला सांगितली x⁴n टर्म काढा, बरोबर आहे का. n टर्म म्हणजे किती हो, सपोज मला सांगितली फोर्थ टर्म तुमची मॅकॅलेरियन सिरीज मधली फोर्थ टर्म काय असेल, फोर्थ टर्म काय असेल. इकडे बघा ही कितवी टर्म आहे, फर्स्ट, ही किती आहे, सेकंड, ही किती आहे, थर्ड आणि ही किती आहे, फोर्थ. तर मला सांगा, इकडे बघा मला सांगा फोर्थ टर्म मध्ये इथं काय फोर्थ टर्म मध्ये बघा मला काय करायचंय, ज्या सिरीजची पॉवर आहे रेस टू 4 काढायची, फंक्शन रेस टू 4 च्या पॉवरला काढायचंय. काय करायचंय, सिरीज मधलं फंक्शन रेस टू 4 च्या पॉवरला काढायचंय. तर मला सांगा मी एक स्टँडर्ड फॉर्मॅट लिहितो, काय लिहितो बघा, x मायनस ए रेस टू n-1, बरोबर आहे. बघा कन्फर्म होतंय का बघू आपण, डी n-1 विथ रिस्पेक्ट टू फंक्शन, गिवन फंक्शन डिवायडेड बाय डी एक्स, बरोबर आहे का. जे काही फंक्शन सोबत डिफरन्शिएट करायचं असेल डिवायडेड बाय n-1 फॅक्टोरियल. इकडे बघा मला जर त्यांनी सांगितली तुम्हाला nth फॅक्टर मॅकॅलेरियन सिरीजची किंवा ट्रेलर सिरीजची तुम्हाला nth टर्म काय असेल, बरोबर आहे, 5th 4th 6th काही पण टर्म काढतील, तुम्हाला हे सगळं एक्सपांड करून काढणं, प्रत्येकाची व्हॅल्यू काढणं भरपूर डिफिकल्ट जातं. त्यामुळे आपण एक जनरलाइज फॉर्म्युला बनवतोय, त्यावरनं आपल्याला कोणतीही nth टर्म काढली तरी एक्झामला जाताना आपल्याला सिम्पली वेनी कसं लक्षात ठेवायला लागेल. सपोज मला 4th टर्म सांगितली होती, मी काय लिहितो, nth टर्म साठी स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे हो, काय लिहिलेलं आहे, एक्स मायनस ए, n टर्म सांगितली ती n-1 ची पॉवर घ्यायची आणि डिफरन्शिएट पण कसं करायचं, n-1 कसं डिफरन्शिएट करायचं, n-1 रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं आणि फॅक्टोरियल घेताना 1-1. आता बघा हेच इकडे इम्प्लिमेंट करू बघू. मला चौथी टर्म काढायची आहे, किती टर्म काढायची आहे, फोर्थ टर्म काढायची आहे. तर मला येतंय का बघा, x मायनस ए n-1, 4-1 किती येतंय हो, x मायनस ए 4 किती येतंय 3, बरोबर आहे का. डिफरन्शिएट n-1 म्हणजे डिफरन्शिएट फंक्शन किती वेळेस येतंय, डिफरन्शिएट ऑफ द फंक्शन 3 वेळेस. किती वेळेस येतंय, 3 वेळेस येतंय. फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू n-1 म्हणजे चौथं टर्म काढायची आहे मला, n-1 केलं तर किती वेळेस येतंय, थर्ड, आणि n- फॅक्टोरियल म्हणजे फोर्थ टर्म -1 फॅक्टोरियल म्हणजे थर्ड फॅक्टोरियल, म्हणजेच थर्ड फॅक्टोरियल ही झाली फोर्थ टर्म ऑफ तुमच्या ह्या फंक्शनची. जर तुम्ही हे ट्रेलर सिरीजने आणि a = जर 0 ठेवलं तर काय आली हो, ही मॅकॅलेरियन सिरीज आली. कितव्या टर्मची, फोर्थ टर्मची. म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल मध्ये nth टर्म विचारली, एखादी n टर्म विचारली आणि त्याची ट्रेलर सिरीज काय असेल आणि मॅकॅलेरियन सिरीज काय असेल ते विचारली तर तुम्ही सिम्पली सांगू शकता एकदम इझिली वेनी, बरोबर आहे. त्यामुळे आपण आता ह्याचे 5 ते 6 एक्झाम्पल घेऊन बघू आणि तुम्हाला कशा वेने एक्झाम्पल विचारतात त्या वेने एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू.
इकडे बघा, आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघू. फाइंड द टेलर सिरीज ऑफ साइन एक्स अबाउट एक्स इज इक्वल टू 5/2. म्हणजे एका फंक्शनला आपल्याला अबाउट पॉइंटला काढायला सांगितलेली आहे, म्हणजे इथं टेलर सिरीज यूज होणार. तर इकडे बघा, मी बघा फंक्शन काय हो, एफ ऑफ एक्स काय आहे, साइन एक्स. काय दिलेलं आहे फंक्शन, साइन एक्स फंक्शन दिलेलं आहे. तर मी बघतो की काय येतंय हो मला. मी पहिल्यांदा माझं फंक्शन लिहायचं. पहिल्यांदा आपला फॉर्मॅट कसा आहे, जेव्हा तुम्ही टेलर सिरीज मध्ये एक्सपांड करता तेव्हा कसं आहे, एफ ऑफ एक्स प्लस एक्स मायनस ए, म्हणजे कोणता पॉइंट सांगितलेला आहे त्या पॉइंटला परत काय घेता हो, एफ डॅश ऑफ ए बरोबर आहे, प्लस एक्स मायनस ए चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल प्लस एफ इंटू एफ डबल डॅश ऑफ ए बरोबर आहे का, सॉरी 2 फॅक्टोरियल असं घेता आणि एक्सेट्रा बरोबर आहे का. तुमचा ऑप्शन मॅच होण्यासाठी 2-3 टर्म काढल्या तरी सफिशियंट आहेत बरोबर आहे. हा मी बघा एफ ऑफ एक्स ठेवतो काय हो, साइन एक्स, पण हे एक्स अबाउट किती आहे, π/2. म्हणजे मला काय ठेवावे लागेल, एक्स ची व्हॅल्यू काय ठेवावी लागेल, π/2 प्लस बरोबर आहे एक्स मायनस कोणत्या पॉइंटला दिलंय हो, π/2. कोणत्या पॉइंटला दिलंय, π/2. एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय हो, एफ डॅश साइनचा डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येतंय हो, साइनचं डिफरन्शिएशन कॉस, पण कॉस अबाउट पॉइंट π/2, पॉइंट अबाउट π/2 बरोबर आहे का, प्लस प्लस बघा काय हो, एक्स मायनस π/2 चा स्क्वेअर भागिले 2 फॅक्टोरियल. बघा ह्याचं बघा एफ डॅश ऑफ एक्स केल्यानंतर काय येतं, कॉस आलतं, कॉसचं परत डिफरन्शिएट केलं काय येणार हो, मायनस साइन एक्स, म्हणजे एक्सच्या जागी काय ठेवलं, π/2 बरोबर आहे का. मला काय ठेवायचं आहे, ए ठेवायचा आहे. तुम्ही म्हणता सर इथं एक्सच्या जागी π/2 काय नाही ठेवला का हो, फंक्शन मध्ये काय ए म्हणजे काय, इथं एक्स आलेला आहे बरोबर आहे का, ए इज इक्वल टू π/2. म्हणजे जिथं काय तुम्ही डिफरन्शिएट करताना आणि तिथं जी टर्म येईल त्याच्या जागी काय ठेवायचं, ए च्या जागी ठेवले आपण बरोबर आहे का, एफ च्या जागी ठेवलेलं आहे, त्यामुळे ही टर्म आली. म्हणजे माझं ट्रेलर सिरीज ज्या फंक्शनची साइन एक्सची माझी ट्रेलर सिरीज काय येईल हो, साइन π/2 म्हणजे काय असतं 1 बरोबर आहे का, एक्स मायनस π/2. दुसरी टर्म आली कॉस ऑफ π/2 बरोबर आहे का, कॉस ऑफ π/2 म्हणजे काय हो, 0 बरोबर आहे का, कॉस ऑफ π/2 म्हणजे कॉस ऑफ 90 0 प्लस एक्स मायनस π/2 चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे काय हो, 2 into 1 करेक्ट. हा मायनस साइन π/2, मायनस साइन π/2 म्हणजे -1 बरोबर आहे का. म्हणजे माझी ट्रेलर सिरीज काय आली 1 प्लस हे 0 होऊन जाईल, प्लस काय आली हो मायनस, सॉरी मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय मायनस एक्स मायनस π/2 चा स्क्वेअर बाय 2 ही झाली साइन एक्स एक्सेट्रा. परत आणखीन तुम्ही टर्म काढत असाल तर आणखीन येणार, पण ही झाली तुमची काय झाली, साइनची काय झाली ट्रेलर सिरीज. आता जर मला म्हटलं साइनची फक्त सिरीज काढा बरोबर आहे का, तुम्हाला साइनची ट्रेलर सिरीज सांगितली पण तुम्हाला कोणत्या पॉइंटला ते सांगितलं नाही. म्हणजे ट्रेलर सिरीजचा ऍडव्हान्स काय हो, मॅकॅलेरियन सिरीज बरोबर आहे का, तुम्हाला कोणत्या पॉइंटला काढायची ती सांगितलेली नाही. म्हणजे सिंपली तुम्ही काय काढणार, हे जे ए आहे ते काय करणार 0 पुट करणार बरोबर आहे, हे ए काय करणार 0 पुट करणार. म्हणजे तुमची डायरेक्टली अशी येणार एफ ऑफ एक्स प्लस एक्स इंटू एफ ऑफ ए बरोबर, एफ डॅश ऑफ ए प्लस एफ ऑफ ए एफ डॅश ऑफ ए इंटू एक्स स्क्वेअर बाय 2π एफ डबल डॅश ऑफ ए ही तुमची सिरीज येणार. आणि मी जर हिला एक्सपांड केलं, एफ ऑफ ए म्हणजे काय हो साइन, आणि तुम्हाला कोणत्या रिस्पेक्ट टू सांगितलं नाही. म्हणजे एक्स इज इक्वल टू मी इनिशियल कंडिशनला घ्यायला सांगितलं, ए इज इक्वल टू तुम्ही इथं किती घेतात 0 बरोबर आहे का. म्हणजे साइन ऑफ 0 पहिली टर्म काय येणार आहे 0 बरोबर आहे का. दुसरी टर्म एक्स बरोबर आहे, एक्स इंटू एफ डॅश ऑफ ए म्हणून म्हणजे ह्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे कॉस बरोबर आहे का, ह्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे कॉस. आणि आपल्या एक्सच्या जागी काय ठेवायचं आहे रे 0 प्लस बघा प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल बरोबर आहे का. परत इथं कॉस आलतं, परत याचं डबल डिफरन्शिएशन करायचं काय येणार आहे मायनस साइन आणि एक्स च्या जागी काय ठेवायचं 0. तर ह्याची सिरीज काय येते बघा 0 प्लस एक्स प्लस 0
मायनस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल अशा स्वरूपात तुम्हाला सिरीज येते. आणि ती जी सिरीज आहे ती काय झाली, ती सिरीज आहे साइनची. बघा साइनची आपण टेलर सिरीज बघितली आणि साइनची मॅकेलॅरियन सिरीज बघितली. आणि ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय, जर टेलर सिरीज ॲट अ पॉईंट सांगितलं तर त्या पॉईंटला काढायचं, आणि फक्त टेलर सिरीज विचारलं आणि कोणत्या पॉईंटला दिलेलं नाही तर ते इनिशियल एक्स इज इक्वल टू किंवा ए इज इक्वल टू 0 पुट करून तुम्ही घ्यायचं, म्हणजे तुम्हाला इझिली फाइंड आउट होऊ शकतं. आणखीन 1-2 एक्झाम्पल घेऊ, त्याने तुम्हाला इझिली आणखीन चांगल्या वेने कन्फर्म होईल. विचारलं होतं मे बी ENTC ला किंवा इलेक्ट्रिकलला विचारलं होतं. हे जे एक्झाम्पल आहे ते 1 मार्कला गेटला विचारलेलं होतं. त्यामुळे बघा सिम्पली तुम्हाला कशा वेने क्वेश्चन विचारतात, डिफरंट वेने. तुम्हाला एकतर टेलर सिरीज सिम्पली विचारू शकतात एखाद्या फंक्शनची, मग तुम्हाला डिफरन्शिएशन करणं हे महत्वाचं आहे, त्याचा काय फॉर्मॅट आहे, बरोबर आहे का, तो इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं. किंवा तुम्हाला विचारू शकतात थर्ड टर्म, इथं काय विचारली आहे, थर्ड टर्म काय, मग मी फॉर्म्युला सांगितला होता. जर तुम्हाला nth टर्म विचारली असेल, बरोबर आहे का, n टर्म विचारली असेल तर काय होतं, x मायनस a n मायनस 1, बरोबर आहे का. आणि डिफरन्शिएट n-1 विथ रिस्पेक्ट टू काही जे फंक्शन असेल एक्स वाय, बरोबर आहे का, ते n-1 ने डिफरन्शिएट होतं जे काही फंक्शन असेल, बरोबर आहे का, जे काही फंक्शन असेल डिवायडेड बाय n-1 चा फॅक्टोरियल. आता सेम फक्त n च्या जागी आपल्याला काय दिलेलं आहे, थर्ड टर्म काय दिलेलं आहे, n इज इक्वल टू 3 पुट करा. बघा काय येतंय, x काय दिलेलं आहे, x जसं तसंच. आता a काय, अबाउट पॉइंट ए, अबाउट एज दिलंय त्यामुळे डायरेक्ट एज घेऊ, बरोबर आहे का, अबाउट ए π/2 मागच्या वेळेस दिलं, त्यामुळे ए च्या जागी आपण काय घेतलेलं, π/2. इथं काय दिलंय, अबाउट ए, म्हणजे ए च्या जागी काय दिलेलं, एच घेतलेलं आहे. आता बघा n-1 पॉवर किती आहे हो, आपल्याला थर्ड सांगितली आहे, म्हणजे डिफरन्शिएट किती करावं लागेल, डबल n-1, बरोबर आहे का, डबल डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. कारण फंक्शन कोणत्या भाषेत दिलेलं आहे, x च्या भाषेत. काय दिलेलं आहे हो, e रेस टू x, काय दिलेलं आहे, e रेस टू x डिवायडेड बाय n-1 म्हणजे 3 पॉवर दिलेली आहे, मायनस 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल, बरोबर आहे का, बरोबर आहे. आता बघा पण मला हे डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे, डिफरन्शिएट केल्यानंतर इथं जे व्हेरिएबल आहे तिथं काय ठेवावं लागतं, ही ए टर्म ठेवावं लागते, हे विसरायचं नाही, हे तुमच्या लक्षात न जातं. काय ठेवायचं, ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर आपण बघा साइनला कॉसमध्ये डिफरन्शिएट केलं तेव्हा π/2 लगेच ठेवायचो, लगेच व्हॅल्यू लिहित होतो, बरोबर का, दोन्ही पण सिरीज केल्या, त्यामुळं ह्याचं डिफरन्शिएट केलं की लगेच ए ची व्हॅल्यू पण इथं ठेवायची नाही, एक्सच्या इथल्या म्हणतात सर एक्सच्या जागी ठेवा, तर इथं ठेवायची नसते. तर बघा इकडं बघा x मायनस ए n-1, बरोबर आहे, n-1 म्हणजे 3-1, इथं पण काय येईल, 2 येईल, बरोबर आहे का, इथं पण काय येईल, 2 येईल. डिफरन्शिएट e रेस टू x ला किती वेळी डिफरन्शिएट करा तर ती काय येतो, e रेस टू x येतो, काय येतो, e रेस टू x येतो, म्हणजे 3दा करा किंवा 4दा करा तरी काय येतो, e रेस टू x येतो. आणि बघा e रेस टू x ठेवल्यानंतर ह्या फंक्शन मध्ये x इज इक्वल टू काय पुट करायला सांगितलं हो, a, आणि खाली काय आहे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1 म्हणजे मी डायरेक्टली लिहू 2, करेक्ट. आणि ए च्या जागी काय पुट करू, ए पुट करू, म्हणजे माझी थर्ड टर्म काय आली, x मायनस ए चा स्क्वेअर e रेस टू a/2 आहे का, ऑप्शन मध्ये आहे का बघा, x मायनस ए स्क्वेअर कुठं आहे, हा एकाच जागी, बरोबर आहे का, e रेस टू a/2 म्हणजे v फॉर बॉम्बे. हे काय झालं, तुमचं उत्तर झालं. असे तुम्हाला 5th टर्म सांगू शकतात, 6th टर्म सांगू शकतात, त्यामुळे घाबरायची गरज नाही. सिम्पली आपल्या ज्या काही मेथड आहेत त्या मेथडने जायचं. सिम्पली तुम्हाला जी कोणती सिरीज सांगितलेली आहे तुम्ही इझिली फाइंड करू शकता. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि इथं ह्या लेक्चरला संपू, म्हणजे आपलं ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन संपतंय. यानंतर आपण हायर ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, मग त्यामध्ये पर्टिक्युलर सोल्युशन कसं करायचं, ऑक्झिलरी सोल्युशन काय ते बघणार आहेत. मॉडेल नंबर 3 अशा प्रकारे पण क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला काय दिलेली, सिरीज दिलेली आहे, बरोबर आहे, काढायची नाही. आता काय दिलेली, सिरीज, आणि ही सिरीज कुणाची आहे ते ओळखा बरं का. ऍट बघा इथं ए काय आहे, एक आहे 0, म्हणजे तुम्हाला ऍट इज इक्वल टू 0 म्हणजे मॅकेलॅरियन सिरीज, बरोबर आहे का. ऍट ए इज इक्वल टू 0 ला फाइंड करायची आहे, म्हणजे ती टर्म कोणती आहे ती बघायची आहे. बघा इकडे बघताना ऑब्झर्व करताना कधी पण सिरीज असं करायचं की बघा प्लस इथं सगळ्या टर्म आहेत, बरोबर आहे का. ह्याला मल्टिपल काय आहे बघा, सगळ्यांना मल्टिपल 1 आहे, बरोबर आहे. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. आता इथं किती आहे, 1 आहे. बघा मी सिरीज लिहितो, बरोबर आहे का. सिरीज लिहितो आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅट काय हो,
एफ ऑफ ए प्लस एफ एक्स ऑफ मायनस ए एफ डॅश ऑफ ए बरोबर आहे का प्लस एक्स मायनस ए चा स्क्वेअर एफ डबल डॅश ऑफ ए बाय 2 फॅक्टोरियल बरोबर आहे का परत एक्स मायनस ए चा क्यूब एफ डबल ट्रिपल डॅश ऑफ ए बाय 3 फॅक्टोरियल बरोबर आहे का ही सिरीज आहे तर आपल्याला काय करायचंय की ह्या सिरीज मध्ये बघा ह्यांनी हे यासोबत कंपेअर करा म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे हो बरोबर आहे ह्यामध्ये जर a इज इक्वल टू 0 ठेवलं a इज इक्वल टू 0 म्हणजे काय x इज इक्वल टू 0 ठेवलं तर 1 यायला पाहिजे बरोबर आहे का चेक करा कोणकोणत्यात येतंय बघा x इज इक्वल टू 0 सेक म्हणजे काय असतो 1 अपॉन कॉस बरोबर आहे का बरोबर आहे हा म्हणजे बघा इथं जर 0 ठेवलं कॉस ऑफ 0 म्हणजे 1 बाय 1 हे येऊ शकतं बरोबर आहे का इथं 1 ठेवल्यानंतर हे 1 येऊ शकतं e रेस टू 0 ठेवा 1 येतंय का 1 येतंय का e रेस टू 0 येऊ शकतं म्हणजे हा पण ऑप्शन पहिल्याला बसू शकतो म्हणजे ए ऑप्शन बसू शकतो बी ऑप्शन बसू शकतो कॉस ऑफ 0 1 हा पण बसू शकतो 1 प्लस साइन 2x बरोबर आहे का साइन ऑफ 0 असतो म्हणजे हा पण ऑप्शन बसू शकतो म्हणजे पहिली जी सिरीज आहे पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये सगळेच ऑप्शन बसतायत बघा दुसरा ऑप्शन काय दुसरं काय फॅक्टर x बरोबर आहे का म्हणजे a इज इक्वल टू 0 बरोबर आहे का आणि f डॅश ऑफ a ह्याची व्हॅल्यू किती आहे कंपेअर करा किती व्हॅल्यू आहे इथं मल्टिपल किती आहे 1 म्हणजे f डॅश ऑफ a आपल्याला काय यायला पाहिजे 1 बरोबर आहे का सेकचा काय हो सेकचा काय आहे डिफरन्शिएट tan स्क्वेअर x काय आहे tan स्क्वेअर x काय आहे tan स्क्वेअर x बरोबर आहे हा काय येतं हो बघा tan स्क्वेअर x आता बघा मला सेकच्या जागी मी काय केलं सेक आहे ह्याचा डिफरन्शिएट काय येतंय tan स्क्वेअर x मी शॉर्टकट मध्ये सांगतोय tan स्क्वेअर x आला म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला किती ठेवायचं a ची व्हॅल्यू किती ठेवायची 0 tan ऑफ 0 इज इक्वल टू 0 येतोय हा काय टर्म येते 0 पण आपल्याला किती यायला पाहिजे 1 म्हणजे पहिला ऑप्शन कटलेला आहे बरोबर आहे का बघा नेक्स्ट ऑप्शन बघा आता माझं ह्या e रेस टू x चं डिफरन्शिएट केलं तर काय आलं e रेस टू x चं डिफरन्शिएट e रेस टू x बरोबर e रेस टू x ला किती दावी डिफरन्शिएट करा काय येतंय e रेस टू x येतंय e रेस टू x आणि पॉवर 0 ठेवली तर काय येतंय 1 म्हणजे हा ऑप्शन बसणार आहे बरोबर आहे का e रेस टू x ला डिफरन्शिएट केलं e रेस टू x आलं आणि x च्या जागी जर 0 ठेवलं तर 1 आलं बरोबर आहे का म्हणजे हा ऑप्शन इथं क्लिअरिफाय होतोय म्हणजे बी ऑप्शन इथं येण्याची शक्यता आहे कन्फर्म आणखीन नाही बरोबर आहे का सी ऑप्शन बघा कॉसचं डिफरन्शिएशन एफ डॅश ऑफ एक्स कॉसचं काय येतंय साइन आपण शॉर्टकट मध्ये इन डिटेलिंग मध्ये घेत नाही का तर आपल्याला शॉर्टकट बघायचे की कसे फॉलो होते बरोबर आहे का हा एफ डॅश बरोबर आहे का आपल्याला काय बघायचंय एफ डॅश कॉसचं काय येतंय हो मायनस साइन आहे का हो इथं नाही म्हणजे इथं तर हा कटला बरोबर आहे का इथं हा कटला बरोबर आहे आता बघा 1 चं डिफरन्शिएशन 0 आणि sin 2x चं काय हो cos 2x into 2x चं 2 म्हणजे मल्टिपल किती यायला लागलाय 2 मल्टिपल किती यायला लागलाय आणि जर साइन मध्ये 0 ठेवलं तर फंक्शन काय होतं 0 बरोबर आहे का नाही सॉरी साइनचा काय यायला लागलाय cos यायला लागलाय cos 2x into 2 cos 2 बरोबर आहे का बघा ह्याचं एकदा डिफरन्शिएशन घ्या आपण ही टर्म कन्फर्म करतोय cos चं काय येतं मायनस साइन x x च्या जागी 0 ठेवा तर काय येतं 0 येतंय म्हणजे ही टर्म तर बसत नाही आपल्याला मल्टिपल किती पाहिजे 1 ह्याची व्हॅल्यू किती पाहिजे जी डिफरन्शिएशन घेणार आहे त्याची 1 ह्याची घ्या ह्याचं डिफरन्शिएशन 0 2 cos ऑफ 2x ह्याचं डिफरन्शिएशन आलं आणि 0 च्या जागी x च्या जागी काय ठेवा 0 ठेवा cos ऑफ 0 1 आणि इंटू 2 म्हणजे इथं काय आलं मल्टिपल 2 पण आपल्याला पाहिजे किती 1 किती पाहिजे 1 पाहिजे मग येतोय का हो नाही येत म्हणजे कोणती मॅच होतीये फक्त बी आता बघा बी मॅच होतीये मग मला आणखीन कन्फर्मेशन नाही का बी येतंय मी बी ला एक्सपांड करून बघतो e रेस टू x ला एक्सपांड करून बघतो e रेस टू 0 1 x e रेस टू x 1 बरोबर आहे का परत काय येतंय हो एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल e रेस टू x चा डबल डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आणि x च्या जागी a च्या डायरेक्ट काय ठेवायचं 0 म्हणजे 1 बरोबर आहे का प्लस x क्यूब बाय 3 फॅक्टोरियल तीनदा डिफरन्शिएट केलं e रेस टू x ला काय आलं e रेस टू x आणि x च्या जागी काय ठेवायचं a इज इक्वल टू 0 म्हणजे परत मल्टिपल 1 आहे का अशी
चेक करा, हा क्लिअर बसतीये, फक्त फॅक्टोरियल इथं लिहा. काय होतंय हो, ही सेम सिरीज कुणाची आहे, ई रेस टू एक्स ची. असा पण उलटा क्वेश्चन येऊ शकतात. मग तुम्हाला एक एक व्हेरीफाय करायचं, पहिली टर्म ह्याला कन्फर्म होते का, पहिली टर्म ह्याला कन्फर्म होते का, असं इलिमिनेट करायचं. परत दुसरी टर्म बघायची, ह्याला एकदा डिफरन्शिएट करायचं, ह्याचा मल्टिपलचा कॉन्स्टंट येतोय का ते बघा. आणि तुम्ही अशा प्रकारे हे सिरीज एकदम सिंपल आहेत. आणि आपण उद्यापासून आपण काय करणार आहे, हायर ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला कंटिन्यू करणार आहे. त्यामुळं स्टे कनेक्ट राहा. परत मॅक्झिमम आज मी मॅक्झिमम मिनिमाचे प्रॉब्लेम टाकतो ग्रुपवर, टेलिग्रामवर, तिथंही जावा, तिथं सॉल्व करा प्रॉब्लेम्स. आणि आपण ते जे प्रॉब्लेम आपण सगळे घेतलेले क्वेश्चन बॅक ॲट द लास्ट एंडला आपण सगळे सॉल्व करणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही आजपासून अभ्यासाला सुरुवात करा ज्यांनी केली नसेल, आणि केली असेल तर खूपच चांगलं आहे. प्रॅक्टिस करत राहा, मोटिवेटेड राहा. फक्त टेन्शन घेऊ नका की सर सिलेबस कधी कंप्लीट होईल, सिलेबसची चिंता करू नका, कारण आम्ही हार्ड वर्क करतोय. सकाळी माझं ऑफ लेक्चर असून, म्हणजे सकाळी माझं रेग्युलरली मी टीचिंग करतो, त्यामुळे रेग्युलरली लेक्चर असतात क्लासरूम मध्ये पण, तरी पण मी वेळातला वेळ काढून दुपारी तुमच्यासाठी लेक्चर शूट करतो आणि टाकतोय. त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देतो की ॲट द एंड ऑफ मंथ मे मध्ये तुमचा एकदम टेक्निकलचा होल सिलेबस कव्हर झालेला असेल, आणि जून मध्ये तुमचा जो काही नॉन टेक्निकल सिलेबस आहे त्याला आपण सुरुवात करणार आहेत. त्यामुळं चिंता करू नका सिलेबसची. सिलेबस 101% गॅरंटी दे कंप्लीट होईल. आणि मेकॅनिकलचे व्हिडिओ पॅरलली बघत राहा, त्यामुळे तुमचे 2 सब्जेक्ट रन होतील. आणि टेन्शन घेऊ नका, एवढंच सांगायचंय. थँक्यू सो मच.